माझे नाव दिनेश आहे. मी पाहायला साधारण आहे. ही गोष्ट आहे माझी आणि माझ्या मामाच्या मुलीची. माझ्या मामाच्या मुलीचे लग्न झाले होते आणि तिचे नाव मानसी आहे. पण लग्नानंतर तिला जे सुख मिळायचे ते मिळत नव्हते, कारण तिचा नवरा हा पिणारा होता आणि तो छोटे मोठे काम करत होता. माझ्या मामाच्या मुलीचे आणि माझे आधी फार पटत होते आणि आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी ती मला शेअर करत होती. आधी माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हते, पण ती जेव्हा आमच्याकडे राहायला आली तेव्हा माझ्या मनात अनेक गोष्टी निर्माण होत होत्या आणि तिला पण ते कळले होते. पण मी तिला कधी सांगितले नाही आणि त्यानंतर ती गेली. पण आमचे नाते तसेच होते आणि त्यानंतर मला पण जॉब मध्ये एक मैत्रीण मिळाली आणि तिला पण मित्र भेटला. त्यानंतर साधारण आमचे बोलणे सुरू होते, पण लग्नानंतर माझे तिच्याशी बरोबर बोलणे सुद्धा झाले नव्हते. आणि एकदा आई मामी सोबत कॉलवर बोलत होती आणि तिच्या बाबतीत सांगत होती. आई म्हणाली की तिच्यावर तिच्या नवऱ्याने हात सुद्धा उचलला आणि हे ऐकून मला फार वाईट वाटले आणि मी तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी मी तिला कॉल केला आणि तिच्याबद्दल विचारू लागलो तर म्हणाली, सर्व ठीक आहे आणि माझा नवरा पण छान आहे. आता मला अजूनच राग आला आणि तिला म्हणालो की ती खोटं बोलणार, मला तुझ्या बाबतीत सर्व कळले आहे. तर ती रडू लागली आणि म्हणाली, माझा नवरा हा रोज दारू पितो आणि मी त्याला काही बोलले तर मारायला धावतो. मी तिला म्हणालो, तू काळजी करू नको, मी काहीतरी उपाय शोधतो. 1-2 दिवसांनी सकाळी मी तिच्या नवऱ्याला कॉल केला आणि म्हणालो, आमच्याकडे कार्यक्रम आहे तर तुम्ही या. तर तो म्हणाला, मी येऊ शकत नाही, पण तू मानसीला घेऊन जा. तर मी ठीक आहे म्हणालो. तसेच त्याला विचारले काही दिवस आमच्याकडे राहू द्या, कारण लग्नानंतर तिचे आमच्याकडे येणे झाले नाही. तर म्हणाला ठीक आहे. त्यानंतर मी मानसीला कॉल केला आणि सर्व गोष्टी सांगितल्या तर ती पण खुश झाली. तसेच मी 1 आठवड्यानंतर तिकीट बुक करून पाठवल्या आणि ती आली तेव्हा मी तिला घ्यायला गेलो. ती मला पाहताच फार खुश झाली आणि एकदम आनंदाने जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. पण सर्वजण आजूबाजूला असल्यामुळे तिने स्वतःला रोखले. मला तिच्यामध्ये फार बदल दिसून येते होता. आता ती माझ्या गाडीवर बसली, पण थोडी दूरच बसली होती. घरी आल्यावर आई फार खुश झाली आणि ते दोघे बोलू लागले. नंतर आईने नाश्ता केला आणि त्यानंतर त्यांचे फार वेळ बोलणे चालले. मी काही वेळ थांबलो आणि नंतर बाहेर गेलो. रात्री जेव्हा मी बसून होतो तर ती आली आणि म्हणाली, झोपत नाही का? मी म्हणालो, झोपतो थोड्या वेळाने. ती पण माझ्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, बरे झाले तू मला इथे बोलवले, कारण मी तिथे राहून फार त्रासून गेले होते, पण कुठे जाऊ शकत नव्हते. मी तिला म्हणालो, थांब, हळूहळू सर्व बरोबर करतो. तर म्हणाली, आता अजून काय करणार आहे? तर मी बोललो, तू बघ मी काय करतो. मी तिला बोललो, मला तुझ्याबद्दल सर्व गोष्टी ऐकून फार वाईट वाटत होते, म्हणून तुला काही दिवस बरे वाटावे त्यासाठी तुला इकडे आणण्याचे ठरवले. आणि म्हणालो, आता आराम कर, उद्या आपल्याला जायचे आहे. तर म्हणाली, कुठे जायचे आहे उद्या? तर उद्याच माहीत होईल तिला बोललो. नंतर आम्ही आराम करायला गेलो. सकाळी उठल्यावर मी थोडे बाहेरचे काम करून आलो आणि तिला म्हणालो, तू तयारी कर, आपल्याला जायचे आहे. ती काही वेळाने तयारी करून आली. ती फारच छान दिसत होती आणि माझे लक्ष तिच्याकडून हटत नव्हते. ती मला म्हणाली, कधी बघितले नाही का मला? मी बोललो, आज तू फारच छान दिसत आहे. तर म्हणाली, चल नंतर माझी स्तुती कर. त्यानंतर मी तिला फिरायला घेऊन गेलो. तिला त्या दिवशी फार फिरवले. नंतर आम्ही बाहेर जेवण सुद्धा केले. आज ती फार खुश दिसत होती आणि म्हणाली, मला आज फारच छान वाटत आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी पण तिला बाहेर घेऊन गेलो आणि अजून तिला आवडते त्या ठिकाणी घेऊन गेलो. तसेच तिच्या आवडीचे खाऊ घातले. आज आमच्या मधला दुरावा कमी झाला होता आणि गाडीवर ती जवळ बसली होती. घरी जाताना म्हणाली, मला लग्न आधीचे दिवस आठवत आहे, जेव्हा तू मला असाच फिरवायचा आणि अनेक वस्तू खाऊ घालायचा. यावर तिला मी म्हणालो, आपण तेच दिवस जगत आहोत असे समज. आणि आता घरी असताना आम्ही फार गप्पा गोष्टी करत होतो आणि बोलताना सुद्धा आम्ही जवळ येऊन बोलायचो. तिचे आणि माझे मन हळूहळू जवळ येऊ लागले होते, कारण अनेक वर्षांनंतर तिला अशा मोकळ्यापणाने जगायला भेटत होते. तसेच तिला आवडत असलेल्या प्रत्येक गोष्टी मिळत होत्या.
आणि तिला इथे राहून आता काही दिवस होऊन गेले. एकदा आम्ही बाहेर बर्गर खात होतो आणि ती म्हणाली, आज तुझ्यामुळे मला मनसोक्त जगायला मिळत आहे. हवे तिथे जायला तसेच काही पण खायला भेटू लागले आहे. नाही तर माझे आयुष्य फारच बेकार झाले होते. तो सकाळी गेला की रात्रीला यायचा आणि तेव्हा पण पिऊन यायचा. त्यामुळे अजूनच मला त्रास होत होता. आज हिम्मत करून तिला मी विचारले, जरी तो दारू पित असेल तरी सुद्धा तुला अनेक गोष्टी देत होता ना? तर ती एकदमच रागात आली आणि म्हणाली, काय देऊ शकतो तो? त्याला दारूशिवाय दुसरे सुचेल तेव्हा ना? सासऱ्याच्या पेन्शनवर घर चालते आणि काय देणार आहे तो? मला अनेक गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात. तिच्या या बोलण्यावरून मला पूर्ण काय विषय आहे समजला होता. मी हळूच तिच्याकडे जाऊन म्हणालो, तू आता काळजी करू नको. मी तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. तुला काय पाहिजे ते सांग. तर ती माझ्याकडे बघत होती. कदाचित तिला माझ्या बोलण्याचा अर्थ समजला असावा. त्या दिवसानंतर तर आम्ही अजूनच जवळ येऊ लागलो. आता कोणी नसताना ती जवळ येऊन बोलायची आणि कधी कधी तर अनेक नको त्या गोष्टी सांगायची. त्यावेळी मी तिची मस्करी पण करत होतो आणि ती हसून म्हणायची, तुझी मस्करीची सवय गेली नाही वाटते. पुढे आता आमचे असेच सुरू राहिले आणि त्यामुळे आम्हाला फारच छान वाटू लागले. आता माझ्या मनात तिच्याबद्दल अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या आणि ती जेव्हा माझ्याकडे कोणी नसताना बोलायची त्यावेळेस तिची नजर पण फार वेगळी दिसायची. त्यामुळे मला अनेकदा भलतेच वाटायचे आणि आता तर माझ्या मस्करी आधीपेक्षा जास्त वाढत चालल्या होत्या. पण ती मला कधीच काही म्हणत नव्हती. उलट मी असे केल्यावर एक विशिष्ट प्रकारची स्माईल द्यायची. त्यावरून माझ्या लक्षात आले होते की तिला पण आता अनेक गोष्टी हव्याशा वाटत आहे. आणि काही दिवसानंतर आई बाबांना बाहेर जायचे होते. मी आपल्या कामामुळे जाऊ शकत नव्हतो आणि मानसी सुद्धा नाही म्हणाली. म्हणून आता घरी आम्ही दोघेच राहणार होतो. 3 दिवसांनी ते निघून गेले. त्यावेळेस मी आपल्या कामावर होतो. रात्री जेव्हा कामावरून आलो तर तीच एकटी होती. मी फ्रेश झालो आणि तिने मला चहा आणून दिला. त्यानंतर ती म्हणाली, जेवणामध्ये काय बनवू? तर मी तिला म्हणालो, काही बनवू नको, आपण बाहेर जाऊ. तू तयारी करून ये. काही वेळात ती तयारी करून आली. पण आज रोजपेक्षा वेगळे कपडे नेसले होते आणि ती आज नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. मी तिला बघताच बोललो, आज काय स्पेशल आहे? तर म्हणाली, आज घरी कोणीच नाही आहे, त्यामुळे मला कोणी काही म्हणू शकत नाही. त्यामुळे आज खूप वर्षांनंतर हे कपडे घातले. मी तिच्याकडेच बघत होतो आणि बोललो, घरी कोणी नसेल तरी मी आहे ना? तर म्हणाली, मी काही पण नेसले तरी तू काही म्हणणार नाही, मला माहित आहे. आणि त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी निघालो. आज ती फारच जवळ बसून होती आणि त्यामुळे मला एकदम स्पर्श होत होता. तसेच त्या गोष्टीमुळे माझी स्थिती बिघडत चालली होती. तिचा असा वेगळेपणा मला काही कळत नव्हता. नंतर आम्ही जेवण केले आणि घरी आलो. ती खोलीत जाऊन काही वेळाने आली आणि माझ्याकडे येऊन बसली. आज वातावरण थोडे वेगळे दिसून येत होते. एक तर घरी आम्हीच होतो आणि सर्वत्र शांतता. म्हणून मी तिच्याकडे बघू लागलो आणि म्हणालो, किती काही या डोळ्यामध्ये तू लपून बसली आहे? तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, मग तुला तर सर्व गोष्टी कळतात, तरी सुद्धा का विचारतो? आता मी गेलो आणि हळूच त्या ठिकाणी ठेवले आणि काही वेळ तसाच राहिलो. पण माझ्या या गोष्टीवरून ती समोरचे काम तीच करू लागली आणि जणू ती माझ्या याच गोष्टीची वाट पाहत असावी, कारण तिचा तो प्रकार फारच वेगळा दिसून येत होता. तसेच तिच्या त्या क्रियेमुळे मला समजून आले होते की तिला तर फारच या गोष्टीची आवश्यकता होती. मी फक्त तिच्या कामाला साथ देत होतो, तीच सर्व गोष्टी करू लागली. तसेच एक एक गोष्ट वेगळे करून देऊ लागली. या सर्व गोष्टीमुळे मी तर फारच आनंदित झालो आणि आता माझी कामाची वेळ होती. म्हणून आता मी जाऊन वेगाने आत प्रवेश केला आणि त्यानंतर तर माझी पद्धतच बदलून गेली. त्या दिवशी माझ्यामध्ये काय बदल झाला माहित नाही. मी ऐकतच नव्हतो आणि तिच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून अजून आपले काम चोखपणे बजावत होतो. त्या दिवशी तर रात्रीची सकाळ केव्हा झाली कळलेच नाही आणि दुसरा दिवस पण आमच्यासाठी फार महत्वाचा ठरला आणि त्या दिवशी पण आम्ही आमच्या मध्येच होतो. पण रात्री आई बाबा आले आणि काही दिवसानंतर ती आपल्या आईकडे जाण्यासाठी म्हणू लागली. मी तिला आईकडे सोडले आणि म्हणालो, तू जेव्हा पण आपल्या सासरी जाशील तेव्हा मला सांग.
आणि जवळपास 8 दिवस राहून तिने मला कॉल केला. मी एका मित्राला आणि त्याची कार घेऊन तिला सासरी घेऊन गेलो. तसेच तिथे पोहोचल्यावर तिच्या समोर तिच्या नवऱ्याला बरेच काही चांगल्या भाषेत समजावले आणि त्याला म्हणालो, तुम्हाला मी हे शेवटचे सांगतो, कारण तुम्ही ज्या प्रकारे वागत आहात ते सर्व मला माहीत आहे. तर तो सर्व शांतपणे ऐकत होता. त्यानंतर मी तिथून आपल्या घरी आलो आणि काही दिवसांनी मला मानसीचा कॉल आला आणि ती म्हणाली, तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. तू ज्या दिवशी माझ्या नवऱ्याला त्या गोष्टी बोलला त्या दिवसानंतर त्याच्यामध्ये हळूहळू बदल दिसून येत आहे आणि तो माझ्याशी चांगल्या पद्धतीने बोलत आहे. मला तर या सर्व गोष्टीमुळे फारच आनंद होत आहे. तसेच तुझे आभार कसे मानायचे ते मला कळत नाही. या सर्व गोष्टी तिच्या ऐकल्यावर मला पण फारच छान वाटत होते. गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.